बोईसरमध्ये एकाच ठिकाणी अपघातांची मालिका सुरू असल्याचं बघायला मिळालं। बोईसरमधल्या सिडको बायपास रोडवरती तासाभरात 5 दुचाकींचा एकाच ठिकाणी अपघात झाला। दुचाकीवरून जाणारे अनेक जण खाली पडले। या घटनेमध्ये 12 ते 13 जणांना किरकोळ दुखापत झाली आहे। हे 5ही अपघात सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेत। अशातच रस्त्याचं काम निकृष्ट दर्जाचं झाल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय। एकाच ठिकाणी 5 अपघात झाले कसे असा सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय। त्याचसोबत याला जबाबदार कोण असा सवाल उपस्थित केला जातोय। तर पालघरमधल्या बोईसर या ठिकाणी एकाच ठिकाणी एकाच जागी 5 अपघात झाले। पहिला अपघात एक दुचाकी आणि त्यावरून दोघे जण पडलेले दिसतात। त्यानंतर याच जागेवरती आणखी एक दुचाकीचा अपघात झालेला दिसला। त्यानंतर हा तिसरा अपघात याच जागेवरती आणि या दुचाकी तिथून पूर्णपणे स्लिप झालेल्या दिसतात। आणि चौथा अपघात हा एक दुचाकीस्वार आणि हा 5वा अपघात। तासाभरात साधारण हे 5 अपघात आणि दुचाकींचेच या एकाच ठिकाणी झालेले बघायला मिळाले। एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये हे 5ही अपघात कैद झालेत। एकच जागा आहे, मात्र तासाभरात 5 दुचाकी इथे घसरून पडलेल्या आहेत। या संदर्भात माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी राहुल पाटील यांच्याकडनं। राहुल, ही कोणती जागा आहे आणि काय कारण 5 दुचाकींचा एकाच ठिकाणी अपघात होण्याचं? बघायला गेलं तर बोईसरमधील जे अंतर्गत रस्ते आहेत काम मोठ्या प्रमाणावर पावसाळ्याआधी झालं। बोईसरमधील जो आहे या रस्त्याचं कॉन्क्रिटीकरण जे आहे ते मागील महिन्यातच पूर्ण झालं। मात्र या रस्त्यावर काल मध्यरात्रीच्या सुमारास तब्बल 5 बाईकस्वार जे आहेत ते घसरून पडल्याची धक्कादायक घटना ती समोर आली आहे। विशेष म्हणजे या 6ही ज्या 5 बाईक्स आहेत त्या ज्या मोटरसायकल स्वारांचा अपघात झाला, हे सगळे अपघात जे आहेत ते सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेत। यानंतर देखील एक मध्यरात्री सुमारास याच ठिकाणी अपघात झाला, मात्र ती सीसीटीव्ही जी आहे ती आपल्यापर्यंत पोहोचलेली नाही। एकूणच पाहिलं तर या रस्त्याचं काम जे आहे ते मागील महिन्यातच पूर्ण झालं आणि काम होत असताना हे काम निकृष्ट दर्जाचं होत असल्याचा या ठिकाणी स्थानिकांकडून करण्यात आला होता। त्यानंतर मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी चिखल साचल्याने त्याची साफसफाई जी आहे ती ठेकेदारांकडून करण्यात आली नाही आणि त्यामुळे ही अपघातांची मालिका रस्त्यावर मध्यरात्रीच्या सुमारास पाहायला मिळाली। एकूणच मोठी दुर्घटना जरी घडली नसली तरी सुद्धा या अपघातांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाहन चालक जे बाईकस्वार आहेत त्यांना दुखापत झाल्याचं समोर आलं। याची दुरुस्ती तातडीने करावी किंवा मग जो चिखल आहे या ठिकाणी साचलेला तो दूर करण्यात यावा अशी मागणी जी आहे ती आता सध्या स्थानिकांकडून करण्यात येते। बिलकुल राहुल, या सगळ्या माहितीसाठी धन्यवाद।